सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण 7व्या अध्यायात आहोत. आजचा गोषवारा रवी कुलकर्णी. तुम्ही म्यूटवर आहेत. तुम्ही म्यूटवर आहेत. ओके ओके ना. हा ओके. अध्याय 7वा, श्लोक 15 ते 24 आणि आजचा गोषवारा जून 18, 2024. श्लोक 15 व 16 मध्ये भगवान 4 प्रकारच्या दुष्कर्मी लोकांबद्दल सांगतात. त्याचप्रमाणे 4 प्रकारच्या भक्तांबद्दल सांगतात. हे दुष्कर्मी लोक म्हणजे ज्यांचे ज्ञान नष्ट झालेले असते किंवा त्यांच्या ज्ञानावर मायेने पडदा घातलेला असतो. असे लोक की जरी त्यांच्या ज्ञान समजून घेण्याची पात्रता असते तरी सुद्धा ते मोहाला बळी जाऊन आपल्या वासनेच्या आहारी गेलेले असतात व त्यांच्या प्रवृत्ती त्यांना राक्षसी मार्गाकडे घेऊन जातात व ते मला शरण येत नाही असं भगवान म्हणतात. त्याचप्रमाणे 4 प्रकारचे सत्प्रवृत्त लोक असतात ते माझी भक्ती करतात. एक म्हणजे जे डिस्ट्रेस असतात आणि त्यामुळे दुःखाने ग्रासून गेलेले असतात आणि जे ज्ञान मिळवण्याच्या मार्गात असतात. ते मटेरियलिस्टिक गोष्टींची, द्रव्याची अपेक्षा करतात आणि त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले असते. हे 4 प्रकारचे लोक सत्प्रवृत्त लोक असतात. 17व्या श्लोकात भगवान म्हणतात की या सगळ्या सत्प्रवृत्त भक्तांमध्ये मला जे ज्ञानी भक्त माझी भक्ती करत असतात ते सर्वात श्रेष्ठ असतात आणि ते मला आवडतात आणि मी त्यांना. 18व्या श्लोकात इथं ज्ञानेश्वरांनी अनेक उपमा देऊन इथं म्हणतात की भगवंताला सर्व प्रकारचे भक्त प्रिय असतात. अगदी जे स्वहिताच्या लोभाने भगवंताला चिकटून बसतात ते सुद्धा. तरी पण जे ज्ञानी लोक भगवंताला पूर्णपणे शरण जाऊन अपेक्षा रहित भक्ती करीत असतात ते भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतात व त्यांचा तो आत्माच असतात. असे ज्ञानी भक्त भगवंतामध्ये पूर्णपणे एकत्रित होतात आणि त्यांच्यात सामावून जातात. येथे त्यांचा द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा प्रवास पूर्ण झालेला दिसतो. पुढच्या श्लोकात मी ह्याच्यावर गोषवारा लिहिणार होतो पण मी पुढच्या सगळ्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या वाचल्या आणि खालील 2 शब्दात श्लोकामध्ये ज्ञानेश्वरांनी खूपच छान मतितार्थ सांगितला आहे. ओवी 129 मध्ये अनेक जन्माची वाटचाल करून प्रवासात तो आशेच्या वाहना चपला वापरत नाही, मग तेथे फलहेतूचा कसला हिशोब करायचा आहे. आणि 130 ओव्यांमध्ये अशा प्रकारे
जन्मोजन्मीच्या वाटचालीत हा भक्त एकटाच कर्मयोगाच्या वाटेने जातो, तेव्हा त्याला कर्मक्षेत्राचा लाभ होतो. असा जो महात्मा असतो तो खूपच दुर्लभ असतो. 20व्या श्लोकात विषय वासना आणि ज्ञानाचा लोभ या दोनही विकारात जे बुडून जातात ते अंधकारात राहतात आणि मी अगदी शेजारी जरी असलो तरी त्यांना सापडत नाही आणि सगळ्या प्रकाशरहित ठिकाणी जगतात. ते वेगळ्या वेगळ्या देवदेवतांची उपासना करतात आणि त्यातच ते बुडून जातात. शेवटी सगळ्या देवात व देवतांमध्ये मीच आहे हे त्या अज्ञानी माणसाला समजतच नाही. श्लोक 21. शेवटी मी ज्या ज्या भक्तांची श्रद्धा येथे असते तेथे शेवटी मी ज्या ज्या भक्तांची श्रद्धा जेथे असते तेथे त्या देवतेबरोबर मी ती श्रद्धा स्थिर करतो. पण या गोष्टीचे त्या अज्ञानी भक्तांना ज्ञान नसते. श्लोक 22. तो अज्ञानी भक्त त्या देवाची आराधना करून फळ मिळवतो, पण शेवटी ती फलप्राप्ती सुद्धा माझ्यामुळेच होते. पुढच्या श्लोकात हे जे अज्ञानी भक्त असतात त्यांना दुसऱ्या देवदेवतांची पूजा प्रार्थना करून जे फळ मिळते ते नाशवंत असते आणि माझे जे भक्त असतात त्यांना निर्गुण फळ प्राप्त होते. नाशवंत फळ आणि ब्रह्मरूप विलीनता हा दोघांमधला फरक आहे. श्लोक 24. अविवेकी आणि अज्ञानी माणसे अव्यक्त अशा माझ्या रूपाला व्यक्त मानतात. ज्ञानेश्वरराव महाराज म्हणतात की ज्या आपल्याला सिद्धी प्राप्त होत असेल तर साधनावर का संतुष्ट होता. हे ओवी 156. येथे ज्ञानेश्वरांच्या प्रत्येक उपमेचा आपण स्वतःच अनुभव घ्यायला हवा. ओके, म्हणजे या सर्व ओव्यांना वाचताना मला जो आनंद मिळाला तो तुम्हाला सर्वांना मिळेल. खरंच आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी अशीच आहे ना की आपण प्रत्येक ओवी स्वतः वाचलीच की त्याच्यामध्ये आणखी आनंद येतो. दरवेळी मी आता तुमचा हा 3रा क्लास आहे तरी मला असं वाटतं की अरे हे आपल्याला सगळ्यांनी वाचायला पाहिजे. ह्या सगळ्या ओव्या इतक्या सुंदर आहेत की सगळ्यांनी एन्जॉय करायला पाहिजे. तर ते अगदी खरं आहे. आणि मी जेव्हा प्रत्येक वेळेला गोषवारा लिहितो तेव्हा श्लोकाचा अर्थ वाचतो, पण नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या उपमा दिल्या आहेत ते प्रत्येक उपमा घेऊन बघत असतो आणि म्हणजे ज्ञानेश्वरांनी इतकं आपण ज्याला स्पेलमाउंडिंग असं लिहिलंय आणि इतक्या सोप्या शब्दात लिहिलंय की आपल्याला म्हणजे कळणार नाही असं होणारच नाही. पण मी आता जे म्हणलं ना की त्याचा आनंद घेण्याकरता तुम्हाला स्वतःलाच त्या प्रत्येक ओव्या वाचून ज्ञानेश्वरांची उपमा समजावून घ्यायला पाहिजे. एनिवे, इनफ ऑफ माय सोप बॉक्स. तुम्ही पण आता आम्हाला मदत करताय ते बरं आहे. कारण आपल्याकडे कमी लोक आहेत ना आता, त्यामुळे चांगलं. थँक्यू. बरं, आता आपण आजच्या याच्यात सुरू करूया 25व्या श्लोकापासून. रोहिणीताई शेअर करताय का? जोशी आणि हा, करू चालू? हो, मला फक्त रोहिणीला विचारायचं रेकॉर्डिंग साठी मला व्ह्यू काय घ्यायला पाहिजे? साइड बाय साइड घेतला मी त्याच ओके? नाही, म्हणजे इकडे स्पीकर व्ह्यू घ्यायला पाहिजे. चालेल. माझा स्पीकरच होता पण आता स्क्रीन आल्यामुळे इट बिकेम साइडला स्पीकर आहे. चालेल ना? हा, चालतं ते. ओके.
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. सर्वांना माझे ज्ञान नाही, कारण योगमायेने मी आच्छादित झालो आहे. म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाही. कारण की ते योगमायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत, म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पाहत नाहीत. सहज विचार करून पाहिले तर ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ मात्र आहे काय? असे पहा की रसाशिवाय पाणी कोठे आहे? पाणी कोठे आहे काय? वारा कोणाला शिवत नाही, आकाश कोठे व्यापित नाही. हे बोलणे राहू दे, मीच एक सगळ्या विश्वास व्यापून आहे. आता मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं तसं ईशावास्य इदं सर्वम, म्हणजे ईश्वरच हा सगळीकडे भरलेला आहे. हे जे आपल्या धर्मामधलं तत्व आहे, इथे ते सांगतात आहे की परमेश्वरात कुठे तुम्ही गेलात तरी पण ईश्वर सगळ्याच गोष्टींमध्ये आहे, सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. तर तेच तत्व आपल्याला इथे सांगतात. जाऊया पुढे. काजे योग माया पडळे, हे झाले आहाती आंधळे. म्हणून प्रकाशाचे नीही देह बळे, न देखती माते. एरवी मी नसे ऐसे, काही वस्तू जात असे. पाहे पा कवण जळरसे रहित आहे. पवन कवणातेन शिवेची, आकाशकेन समायेची. हे असो एकमीची विश्वी असे. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन, भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. हे अर्जुना, मागे झालेल्या, सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले ते मीच होऊन राहिले, आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहे. पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाही. हे सर्व फक्त बोलावयाचेच, वास्तविक काही होत नाही व जात नाही. दोरीवर भासणारा साप कोणत्या जातीचा आहे? म्हणजे डोंबा काळा आहे की बडी कवड्या आहे की गव्हासारख्या ठिपक्यांचा आहे, असा कोणासही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यांसंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी मिथ्या आहेत. अर्जुना, याप्रमाणे मी सदा अखंडित असताना या प्राण्यांच्या मागे जन्ममरणरूपी संसार लागला आहे, तो वेगळ्या प्रकाराने. त्यासंबंधी आता थोडीशी गोष्ट सांगतो, ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे प्रेम एकमेकांवर जडले, येथे भूते जिये अतीतली, तिये मीची होऊनी ठेली. आणि वर्तत आहाती जे तुली, तीही मीची. भविष्यमाणे जियेही, तीही मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही, होय ना जाय. दोराची सापासी, डोंबा बडी नाग म्हाळा ऐसी. संख्या न करवे कोणासी, देवी भूतांसी मिथ्यत्वे. ऐसा मी पंडूसुता, अनुस्यूत सदा असता. या संसार जो भूता, तो आने बोले. आता थोडी ऐसी गोठी सांगिजेल परियेसी. जै अहंकार तनूसी, वालभ पडिले. इच्छाद्वेष समुत्थेन, द्वंद्वमोहेन भारत. सर्वभूतानि सम्मोहं. माधवी, या, कंटिन्यू. मी 5 मिनिटात परत येते. ओके, कंटिन्यू विथ. चालेल. सर्वभूतानि सम्मोहं, सर्गे यान्ति परन्तप. हे शत्रुतापना भारता,
इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमध्ये सर्व प्राणी मोह पावतात. तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली. नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली. त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले. त्या दोघांपासून द्वंद्व मोह जन्मला. मग त्याचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढविले. तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्वमोह नियमांना जुमानीत नाही. अर्जुना, असंतोषरूप दारूच्या योगाने उन्मत्त होऊन तो पंचविषय रूपी खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो आणि द्वंद्वमोहाने अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्मांचे आडमार्ग खुले केले. त्या योगाने प्राणी भांबावले म्हणून संसाररूपी अरण्यात पडले आणि मग मोठमोठाल्या दुःखांच्या दांडक्याने बडवले गेले. तई इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची तारुण्या आली. तेथ द्वेषेंसी मांडिली वराडीक, तया दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्वमोह झाला. मग तो आजेन वाढविला अहंकारे, जो धृतीसी सदा प्रतिकूळू, नियमाही नागवे सळू. आशारसे दोंदिलू, जाला साता, असंतुष्टीची आमदिरा. मत्त होऊनी धनुर्धरा, विषयांचा बोवरा विकृतीसी असे. तेणे भावशुद्धीची वाटे, विकुरले विकल्पाचे काटे. मग चिरिली अव्हांटे अप्रवृत्तीचे, तेणे भूते भांबावली. म्हणून संसाराची आडवा माझी पडिली. मग महादुःखाचा घेतली दांडेवरी. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां, ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. परंतु ज्या पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या पापाचा नाश झालेला असतो ते सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन निश्चयपूर्वक माझी भक्ती करतात. असे विकल्पांचे पोकळ अणकुचीदार काटे पाहून जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत, म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत, ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य मागे टाकले आहे, नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली आणि जे माझ्याजवळ प्राप्त झाले, फार काय सांगावे, असे ते भक्त या काम, द्वंद्व, मोह वगैरे वाटमाऱ्यांच्या तडाख्यातून सुटले. ऐसे विकल्पाचे वायाणे, काटे देखोनी सणाणे. जे मतिभ्रमाचे पासवणे, घेतीची ना. उजू एकनिष्ठतेचा पाऊली, रगडूनी विकल्पाची आभाली. महापातकांची सांडिली अटवीची ही. मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले. किंबहुना ते चुकले वाटवधेया. जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्. जे जरा व मरण यापासून मुक्त होण्याकरिता माझा आश्रय करून यत्न करतात, ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते, अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते, मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळख
फिटते, कर्मांचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते. अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला असा अध्यात्माचा लाभ होतो. त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसी या प्रयत्नाते आस्था बिये जयांची. तया तो प्रयत्नुची एक वेळे, मग समग्रे परब्रह्मे फळे. जया पिकले या रसूगळे पूर्णतेचा, ते वेळी कृतकृत्यता जगभरे. तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे कामसरे विरमे मन. ऐसा अध्यात्म लाभतया होय गा धनंजया. भांडवल जया उद्यमी मी, तया ते साम्याची ये वाढी. ऐक्याची सांदे कुळवाडी, तेथ भेदाची दुबळवाडी. नेणिजे तो. इथपर्यंतच आहे ना मला. हो, आता नीताताई गोपेश्वरकर. नीता वाचते. हो, आता मी वाचते. साधीभूत धिदैवं मां साधी यज्ञ च ये विद्रुः प्रयाणकालेऽपि च मां ते विद्युयुक्त चेतसः. आता हे इथे दिसत नाहीये. आदिभूतासह शरीरासह मला परमात्म्याला अनुभवांच्या द्वारा यथार्थ जाणून ज्यांनी आदिदैवाला जीवाला आकलन केले, ज्यांना वरील ज्ञानाच्या बळाने आदियज्ञ जो मी तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत. पण सहज विचार करून पाहिले. तू पुढचं काहीच दिसत नाहीये. या दिसत नाहीये. एक मिनिट, मी माझ्या ह्याच्यातून वाचते मग. 181, 183. एरवी जीवनाची दोरी तुटली असता आपण आता मरणार या भीतीने प्राण्याची धांदल उडालेली स्पष्ट दिसते. एखाद्या वेळी दुसऱ्याचे मरण पाहूनही न मरणाऱ्याच्या चित्ताला युगप्रलयाचे दुःख होत नाही काय? तथापि ज्ञानी भक्ताच्या मरणप्रसंगी कसे होते ते कळत नाही. जे ज्ञानी भक्त मजशी एकरूप झाले ते मरणाच्या गडबडीने देखील मला सोडित नाहीत, मला विसरत नाहीत. कुठलं चाललंय हे, म्हणजे मला इथे सहज 186 183 सॉरी 183. सहज पाहिले तर असे जे निपुण आहेत तेच माझ्या ठिकाणी इथपासून वाचले. स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असे समज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कृपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी काहीतरी झाली नाही. ओंजळ प्राप्त झाली नाही. ओंजळ प्राप्त झाली नाही, कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागेच होता. देवाच्या सांगण्याकडे अर्जुनाचे लक्ष नव्हते. त्या ठिकाणी ते ब्रह्माचे प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने भरलेली होती व ती अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळलेली होती. अशी ही श्रीकृष्णरूप वृक्षाच्या वचनरूप फळे सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली.
ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांतांचीच जणू काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती जणू काय काय परमानंदाने घोळलेली होती. घोळलेली होती. हो, जणू काय परमानंदाने घोळलेली होती. त्या फळांचा शुद्ध चांगलेपणा अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे गुटके घेऊ लागले. त्या त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या हृदयाच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. याप्रमाणे खूपच सगळं हे गेलेलं आहे ना. हो, हे वाचू त्याप्रमाणे का पुढचं? त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. तो इतक्यात त्या फळांच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली. ताबडतोब हनुमानाच्या तळहातात ती वाक्यफळे घेऊन अनुभवरूपी मुखात ती एकदम घालावयास अर्जुन पाहू लागला. तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनार, आणखी हेतूच्याही दातांनी ती फळे फुटेनार. म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे हे त्याला कळेना. असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लाविना. मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेल्या ताऱ्यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षरांच्या सुलभपणाने नुसत्या अक्षरांवरून कसा फसलो? ही खरोखर वाक्ये नाहीत, तर ह्या आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमच्या बुद्धीने किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही. मला दिसतंय आता. वाच. असे जर आहे तर मग ती वाक्ये कळावयाची गोष्ट कशाला, असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. मग अर्जुनाने विनंती केली की अहो देवा, ही 7ही पदे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ, प्रयाणकाली योग्यांना होणारे तुझे स्मरण, एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. सहज विचार करून पाहिले तर या 7 वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांच्या उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटले होते. पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले. कानाच्या झरोक्या वाटे शब्दांचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे. ती इच्छा किती आहे ते सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण त्याचे निरूपण लवकर करावे. अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून अर्जुनाची प्रश्न करण्याची ही चतुराई कशी आहे पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही. एरवी तो श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. अहो, श्री गुरुला जेव्हा विचारावयाचे असेल त्यावेळी असे अवधान ठेवावे लागते. हे सर्व एक अर्जुनच जाणतो. आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे कशा प्रेमाने सांगेल. ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो तसे बुद्धीच्या जिव्हेने शब्दातील अर्थ न चाखता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये
जगतील, इंद्रियांचे समाधान होईल. अहो, असे पहा की मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने चांगल्या वाटल्या, पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळ्यांना आल्हाद वाटत नाही काय? त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील व मग सिद्धांताच्या गावाला त्यास चांगल्या तयारीने जाता येईल. जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन, ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. जी ही साधी भूता माते, प्रतीचे निहाते, धरुनी आधी दैवाते, शिवतले गा, जया जाणीवेचे वेगे, मी अधि यज्ञदृष्टी रिगे, ते तनुचे वियोगे, विरये नवती, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरत यही चित्ता, युगांतू नोहे, परिनेणो कैसे पैगा, जे जडोनी गेले माझिया अंगा, ते प्रयाणीचिया लगबगा, न सांडी तीच माते, एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, तेची अंतःकरण, युक्ती योगी, तवम इये शब्द कुपी केतळी, नोडवेची अवधानाची अंजुळी, जे नावे क अर्जुन तये वेळी, मागांची होता, जेथ तद ब्रह्म वाक्य फळे, जिये नाना थर्रेसे रसाळे, बहकाते आहाती परिमळे, भावाचेनी सहज कृपामंद निळे, कृष्ण द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणेची या खोळे, अवचित पडिली, तिये प्रेमायांचीच हो का वळली, की ब्रह्मा रसांची सागरी चुबुकळिली, मग तैसीच का घोळिली, परमानंदे, तेणे बरवेपणे निर्मळे, अर्जुना उन्मेषाचे डोहाळे, धेता ती गळाळे, विस्मयामृताचे चष्मा घालते. तिया सुख संपत्ती जोडलिया, मग स्वर्गा वाती वाकुलिया, हृदयाचा जीवी गुतकुलिया, होत आहाती ऐसे वरचिलीची बरवा, सुख जावो लागले फावा, तव रस स्वादचिया हावा, लाहो केला, झाकरी अनुमानचेनी करतळे, घेऊनी तिये वाक्य फळे, प्रतितीमुखी एक वेळे, घालू पाहिली, तव वाचरचिया रसना न दाटती, परिहेतूंच्याही दशनी न फुटती, ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीचिना, मग चमत्काराला म्हणे, इये जळींची मा तारांगणे, कैसे झाकविलो असलगपणे, अक्षरचेनी इये पदे नव्हती फुडिया, गगनाची याची घडिया, येथ आमुची मती बुडिया, ठावन निघे, वाचुनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पुनी किरीटी, तिये पुनरुपी केली दृष्टी, यादवेंद्रा, मग विनविले सुभटे, हा हो जिये एकवटे, सातही पदे अनुष्ठिठे, नवले आहाती, एरवी अवधानेचेनी वहिलेपणे, नाना प्रमेयाचे उगाणे, काय श्रवणाचेनी अंगणे, बोलो लाहाती, परी तैसे हे नेहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची या जीवा, विस्मयो झाला, कानाचेनी गवाक्षद्वारे, बोलाचे रश्मी अभ्यंतरे,
पाहे ना तवम चमत्कारे अवधान ठकले. देवींची अर्थाची चाड मज आहे, ते सांगताही वेळू नस आहे. म्हणून निरूपण लवलाहे, की जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊनी, पुढा अधि प्रावो दृष्टी सुनी. देवींची माझी शिरवुनी, आरती आपुली. कैसी पुसती पाहे पा जाणीव, भिडेची तरी लगो नेदी शिवम. एरवी कृष्ण हृदयासी खेव, देखो सरला अगागुरते जय पुसावे. तैस येणे माने सावध हो आवे, हे एकेची जाणे आगवे. सव्यसाची आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ हरीचे बोलणे. हे संजयो आवडलेपणे, सांगेल कैसे. तिये अवधान द्यावे गोठी, बोलीजेल नीट मराठी. जैसी कानाचे आधी दृष्टी, उपेगा जाये. बुद्धीची या जिभा, बोलाचा न चाकता गाभा. अक्षरांची याची भांबा, इंद्रिये जिती. पहा मालतीचे कळे, घ्राणासी कीर वाटले परिमळे. परी वरचिली बरवा कायिक डोळे, सुखिया नवती. तैसे देशचिया हवावा, इंद्रिये करीती रणिवा. मग प्रमेयाचिया गावा, लेसा जाईजे. ऐसेनी नागरपणे, बोलू निमेते बोलणे. ऐका ज्ञानदेव म्हणे, निवृत्तीचा. इति श्रीमद् भागवत गीता सुपनुस श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. श्री सच्चिदानंद परमास्तु. सच्चिदानंदार्पणमस्तु. नमस्ते. छान छान. संपूर्ण हे बरं झालं. मला पुढचं नाही म्हणता येणार आहे, तर आपण आता बसायला म्हणून आणि इथे थांबूया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवो नीतीही लोकी, भजिजो आदिपुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टा विजये, हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ॐ शान्ति शान्ति शान्तिः. थँक्यू.